सुटकेच्या पुस्तकावेले वाचप. आवेसवर 27. बाबूल लाकडाची एक वेदी कर. ती सारकीच चौकोन जावची, 5 हात लांब आणि 5 हात रुंद आणि 3 हात उंच. वयल्यान 4 कोनशाक शिंगा कर आणि ह्यो वेदी बराबर एकूच नग जावन दी. आणि सगळे पितूळचे पातयेन धापूंक जाय. चोरबेचो गोबर घालूंक आयदनां कर. तेच परी खोरी उदक शिवराक तोसता, गांच आनी उज्याक कायली. हे सगळे वेदीचे सामोन पितूळचे जावंक जाय. पितूळची एक ताटी कर आणि 4 कोनशाक पितूळच्यो 4 मुदयो लाय. वेदीचे अर्दे उंचायेक पावता ते परी वेदीचे देगे सकला ही ताटी दवर. उखलून व्हरपाक बाबूलच्या लाकडाचे दांडे कर आणि तांकां पितूळची पाटी मार. आणि वेदीच्या दोनूय बाजूंनी त्या मुदयांनी घालून दवर. वेदी सगळी पातळ फोलयांची जावंक जाय. भितरल्यान सगळी पोकळ. हांवें तुका दोंगरार नमुनो दाखयला त्या प्रमाणे तूं करतलोय. म्हज्या बिराडाच्या तंबूक बारीक सोणी लुगटाच्या पड्ड्याचे एक ओडप कर. दोकिनेचे वाटेन 50 वार लांब. 20 पितूळच्या खांब्यांचेर ते सोडून आणि दर एका खांब्याक एक पितूळचे पेड दवरून आणि दांड्यो आनी गांच सगळे रुप्याचे. उत्तरीचे वाटेन तेच परी. अस्तंतेचे वाटेन तसलेच पड्डे 25 वारांचे लांबायेक 10 खांब्यांचेर थारायलोले आणि एका एका खांब्याक एक एक पेड. उदेंतेचे वाटेन वो भितर सरतात तेणे 25 वारांचे लांबायेक ते पड्डे हे परी घालचे. दोनूय कुशीक 7.5 7.5 वार रुंद पड्डे 3-3 खांब्यांचेर सोडलोले आणि दर खांब्याक एक एक पेड. दाराचे रुंदायेक 10 वारांचो एक पड्डो वो बारीक ल्हव दागांचो निळ्या, जांबळ्या आनी तांबड्या रंगाचो आनी बरदाद करून बरो नेटयलोलो. आनी वो 4 खांब्या बसकांचेर उबारलोलो. सगळे भोंवती हे खांबे रुप्याच्या दांड्या वरवीं एकामेकाक घट धरतले आनी पड्ड्याचे सगळे गांच तशेच सगळे रुप्याचे. हे ओडप 50 वार लांब, 25 वार रुंद आनी 2.5 वार उंच. पड्ड्यांचे लुगट सोनी सुताचे आनी खांब्यांची पेडां सगळी पितूळची. माटवा तंबूक आनी ओडपाक खिळयो सगळ्यो पितूळच्यो. दिवलेक बरे ते शुद्ध जैतुनाचे तेल हाडूंक पर्जेक फर्माय. हे परी ती दिवली सदांच पेटलोली आसतली. आरोन आनी ताचे पूत म्हज्या बिराड तंबूत कराराची आर्क पेट आसा
त्या पड्ड्या भायर तयार करून दवरतले। थंय सर्वेस्परा फुड्यांत ही दिवळी सांजे थावन सकाळी पर्यंत जळटी आसूंक जाय। हो हुकूम निरंतर इस्रायल पर्जेन आनी तिच्या सगळ्या पिळगांनी पाळूंक जाय।